Good morning, students, all of you. Welcome to my YouTube channel, Professor Ravindra Gaikwad, Ace Coaching Classes Wash. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन प्रेस करा आणि व्हिडिओ पाहिल्यानंतर तो तुम्हाला कसा वाटतो तो कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा. आपण कालच्या लेक्चरमध्ये मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिडचा स्टडी केलेला आहे. त्याच्यामध्ये 6 प्रकारच्या मेथड आपण कालच्या लेक्चरमध्ये पाहिलेल्या आहेत. आज आपण पाहणार आहोत फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्डाइड्स, कीटोन्स अँड कार्बोक्सिलिक ॲसिड, की या तिन्ही कंपाऊंडच्या फिजिकल प्रॉपर्टी आपल्याला पाहिजेत. स्क्रीनवरती दिसतंय बघा. पहिली फिजिकल प्रॉपर्टी आहे नेचर ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्सेस, की या कंपाऊंडमध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्स कशामध्ये स्ट्रॉंग आहे आणि कशामध्ये वीक आहे तो आज आपल्याला फर्स्टली पाहायचा. द कार्बोनिल बॉन्ड इन अल्डाइड्स अँड कीटोन्स इज अ पोलार कोव्हॅलेंट बॉन्ड, की आपण ह्या तिन्ही कंपाऊंडमध्ये जर पाहिलं तर कार्बन ऑक्सिजनमध्ये डबल बॉन्ड आहे, म्हणजे एक इलेक्ट्रोनिगेटिव्ह कार्बन ॲटम आहे आणि एक मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे आणि एक लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे. इथं पोलॅरिटी एक्झिस्ट होते, म्हणजे यांच्यामधला जो कार्बोनिल बॉन्ड आहे तो कसा आहे, पोलार कोव्हॅलेंट बॉन्ड आहे. कशामुळं? ऑक्सिजन हा मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे आणि कार्बन हा लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे. त्यामुळे सर्व कार्बोनिल कंपाऊंड हे कसे आहेत, पोलार कोव्हॅलेंट बॉन्ड आहेत किंवा पोलार कॅरेक्टर शो करतात. ॲज अ रिझल्ट देज कंपाऊंड्स कंटेन डायपोल फोर्स ऑफ अट्रॅक्शन, आणि यांच्यामध्ये पोलॅरिटी प्रेझेंट आहे, म्हणजे ते डायपोल इंटरॅक्शन देखील शो करत असतात. ते स्ट्रक्चरमध्ये दिसते पहा. कार्बन ऑक्सिजन हा स्ट्रेट दाखवला आणि त्याच्या अपोजिट इकडे दाखवला, मग यांच्यामधलं जे इंटरॅक्शन आहे म्हणजे डायपोल अट्रॅक्शन इन कार्बोनिल कंपाऊंड्स. कार्बोक्सिलिक ॲसिड contains OH group which is responsible for formation of hydrogen bonding, की कार्बोक्सिलिक ॲसिड मधला जो OH ग्रुप आहे तो कशाशी कारणीभूत आहे, की हायड्रोजन बॉन्ड तो तयार करू शकतो, आणि हायड्रोजन बॉन्ड जर तयार करत असेल तर त्यामुळे त्या ॲज कम्पेअर टू अल्डाइड्स आणि कीटोनपेक्षा कार्बोक्सिलिक ॲसिडमध्ये स्ट्रॉंगेस्ट इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन प्रेझेंट असतो. तसं अल्डाइड आणि कीटोनमध्ये कार्बन ऑक्सिजनमध्ये डबल बॉन्ड आहे, म्हणजे तो पोलॅरिटी शो करतो. पण या कार्बोक्सिलिक ॲसिडमध्ये कार्बोनिल ग्रुप तर आहेच, पण त्याचबरोबर OH ग्रुप प्रेझेंट असल्यामुळे तो सगळ्यात स्ट्रॉंग इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन दाखवतो ॲज कम्पेअर टू अल्डाइड आणि कीटोनपेक्षा. आलं लक्षात? ओके. त्यानंतर नेक्स्ट फिजिकल प्रॉपर्टी आहे फिजिकल स्टेट्स ऑफ अल्डाइड्स अँड कीटोन्स, की अल्डाइड आणि कीटोन हे कोणत्या स्टेटमध्ये असू शकतात. First member of aldehyde is formaldehyde, is a gaseous state at a room temperature and has irradiating pungent odor, की जो फॉर्माल्डिहाइड आहे तो गॅसियस स्टेटमध्ये असतो रूम टेम्परेचरला आणि त्याचा पंजेंट इरेडिटिंग स्मेल असतो. पंजेंट म्हणजे ठसका आणणारा. अशा प्रकारचा जो स्मेल आहे तो कशाचा असतो, फॉर्माल्डिहाइडचा असतो आणि तो रूम टेम्परेचरला गॅसियस स्टेटमध्ये आहे. म्हणजे ओव्हरऑल अल्डाइडमध्ये जर आपण कम्पेअर केला तर फॉर्माल्डिहाइड हा फक्त गॅसियस स्टेटमध्ये असतो आणि त्याचा पंजेंट इरेडिटिंग स्मेल असतो. ॲसिटाल्डाइड इज एक्स्ट्रीमली होलाटाईल कलरलेस लिक्विड. ॲसिटाल्डाइड हा कसा आहे, होलाटाईल आहे, कलरलेस आहे आणि तो लिक्विड स्टेटमध्ये असतो. हायर अल्डाइड्स आर प्लीजंट ऑर्डर, आणि जे हायर अल्डाइड्स आहेत त्यांचा ऑर्डर देखील प्लीजंट आहे, पण तो कमी कमी होत जातो आणि फ्रॅग्रन्स त्याचा वाढत जातो. ॲसिटोन इज अ लिक्विड ॲट अ रूम टेम्परेचर अँड हॅज प्लीजंट ऑर्डर, बट मोस्ट ऑफ द हायर कीटोन्स हॅव ब्लँड ऑर्डर्स. ॲसिटोन हा लिक्विड स्टेटमध्ये असतो रूम टेम्परेचरला आणि याचा देखील स्मेल हा प्लीजंट आहे, पण बरेचसे हायर कीटोन्सचा जो स्मेल आहे तो ब्लँड स्मेल असतो. म्हणजे याच्यामध्ये काय लक्षात होणार, की फॉर्माल्डिहाइड जो आहे तो गॅसियस स्टेटमध्ये असतो रूम टेम्परेचरला, त्याचा पंजेंट इरेडिटिंग स्मेल असतो. ॲसिटाल्डाइड हा होलाटाईल आहे आणि तो कलरलेस लिक्विड असतो. हायर अल्डाइड्स हॅव लेस प्लेजंट ऑर्डर. ॲसिटोन इज अ लिक्विड ॲट रूम टेम्परेचर अँड हॅव्हिंग अ पंजेंट ऑर्डर. म्हणजे जे अल्डाइड आणि कीटोन्स आहेत त्यांचा जो ऑर्डर आहे तो कसा असतो, पंजेंट इरेडिटिंग ऑर्डर असतो. जसं त्याच्यामध्ये कार्बनची संख्या वाढत जाईल तसं त्याच्यामध्ये फ्रेग्रन्स वाढत जातो आणि पंजंट इरेडिटिंग ऑर्डरची जी कॅपॅसिटी आहे ती काय होते, कमी कमी झालेली दिसते. म्हणजे याच्यामध्ये 3 गोष्टी लक्षात राहू द्या. फॉर्माल्डिहाइड गॅसियस स्टेटमध्ये, ॲसिटाल्डाइड आणि ॲसिटोन हे लिक्विड स्टेटमध्ये. यांचा स्मेल जर पाहिला तर पंजेंट इरेडिटिंग स्मेल असतो. त्यानंतर हे सर्व कंपाऊंड हे कसे असतात, कलरलेस असतात.
त्यानंतर नेक्स्ट प्रॉपर्टी आहे बॉइलिंग पॉईंट ऑफ अल्डाइड्स अँड कीटोन्स. आता बॉइलिंग पॉईंटच्या बाबतीत काय पाहिजे पण बॉइलिंग पॉईंट ऑफ अल्डाइड्स इन्क्रीजेस इन द होमोलगस सिरीज ॲज द नंबर ऑफ कार्बन ॲटम आर इन्क्रीजेस. जर आपण अल्डाइडची होमोलगस सिरीज जर कम्पेअर केली तर त्याच्यामध्ये जसजसे कार्बनची संख्या वाढत जाईल तसतसं त्याचा बॉइलिंग पॉईंट वाढत गेलेला दिसतो. देअरफॉर द इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ बॉइलिंग पॉईंट इज, याची ऑर्डर जर आपण कम्पेअर केली तर हेक्झेनॉलमध्ये सगळ्यात जास्त असतो ॲज कम्पेअर टू पेंटेनॉल, देन ब्युटेनॉल, प्रोपेनॉल, इथेनॉल आणि मिथेनॉल. म्हणजे सगळ्यात जास्त बॉइलिंग पॉईंट हा हेक्झेनॉलचा असतो. खाली एक्झाम्पल दिसते पहा. फॉर्मल्डाईडचा 252 केल्विन असतो, ॲसिटल्डाईडचा 294 केल्विन असतो, प्रोपॅनॉल्डाईडचा 319 केल्विन असतो, ब्युटेरॉल्डाईडचा 348 केल्विन असतो, व्हॅलेरॉल्डाईडचा 376 केल्विन असतो आणि हेक्झेनॉलचा 392 केल्विन असतो. म्हणजे हेक्झेनॉलचा बॉइलिंग पॉईंट हा सगळ्यात जास्त आहे आणि मिथेनॉलचा बॉइलिंग पॉईंट आहे 252 केल्विन. Then boiling point of ketone increases in the homologous series as the number of carbon atom increases. Therefore, the increasing order of boiling point is. की कीटोनच्या बाबतीत जर आपण पाहिले तर नंबर ऑफ कार्बन ॲटम इन्क्रीज झालेले दिसतात म्हणून त्याचा बॉइलिंग पॉईंट देखील इन्क्रीज होतो. हेक्झेन 2,1चा सगळ्यात जास्त असतो, देन पेंटेन 2,1, ब्युटेन 2,1 आणि प्रोपेन 2,1. म्हणजे याच्यामध्ये ॲसिटोनचा 329 केल्विन आहे, त्यानंतर ब्युटॅनॉनचा 353 केल्विन आहे, पेंटॅनॉनचा 375 केल्विन आहे आणि हेक्झॅनॉनचा तुमचा 400 केल्विन आहे. म्हणजे जशी कार्बनची संख्या वाढल तसतसं तुम्हाला इथं बॉइलिंग पॉईंट इन्क्रीज झालेला दिसतो. इथं कार्बन 3 होते, बॉइलिंग पॉईंट 329 केल्विन आहे. इथं कार्बन 6 आहेत म्हणजे इथे बॉइलिंग पॉईंट वाढला म्हणजे किती आहे 400 केल्विन आहे. मीन्स इफ नंबर ऑफ कार्बन ॲटम आर इन्क्रीजेस देअर बॉइलिंग पॉईंट इज ऑल्सो इन्क्रीजेस. जर नंबर ऑफ कार्बन ॲटम वाढत गेले तर त्याचा बॉइलिंग पॉईंट देखील इन्क्रीज होतो हे आपल्याला याच्यामध्ये लक्षात येतं. त्यानंतर आहे सोल्युबिलिटी ऑफ अल्डाइड्स आणि कीटोन्स, की अल्डाइड आणि कीटोनची सोल्युबिलिटी काय असते. त्याच्यामध्ये क्वेश्चन आहे पहा. फाय लोअर अल्डाइड्स अँड कीटोन्स आर वॉटर सोल्युबल ॲज कम्पेअर टू हायर अल्डाइड्स अँड कीटोन्स. की हायर अल्डाइड आणि कीटोनपेक्षा लोअर मेंबर ऑफ अल्डाइड आणि कीटोन हे वॉटर सोल्युबल का असू शकतात. बिकॉज द ऑक्सिजन ॲटम ऑफ कार्बोनिल ग्रुप कॅन इन्व्हॉल्व इन द हायड्रोजन बॉन्डिंग विथ वॉटर मॉलिक्यूल. की कार्बोनिल मधला जो ऑक्सिजन ॲटम आहे तो वॉटरसोबत हायड्रोजन बॉन्डिंग फॉर्म करतो. त्याच्यामुळे लोअर मेंबर ऑफ अल्डाइड्स आणि कीटोन्स हे पाण्यामध्ये सोल्युबल असतात. मग ॲसिटाल्डाइड असेल किंवा ॲसिटोन असेल हे पाण्यामध्ये सोल्युबल असतात. बट ॲज द मॉलिक्युलर मास इन्क्रीजेस द प्रोपोर्शन ऑफ हायड्रोकार्बन पार्ट ऑफ द मॉलिक्यूल इन्क्रीजेस विच कॅन नॉट फॉर्म द हायड्रोजन बॉन्ड अँड वॉटर सोल्युबिलिटी आर डिक्रीजेस. मीन्स इफ नंबर ऑफ कार्बन ॲटम आर इन्क्रीजेस देअर हायड्रोफोबिसिटी आर ऑल्सो इन्क्रीजेस विथ डिक्रीज इन सोल्युबिलिटी. की नंबर ऑफ कार्बन ॲटम जर वाढत गेले तर त्याची हायड्रोफोबिसिटी जी आहे ते वाढत जाते, म्हणजे वॉटर हेटिंग कॅरेक्टर वाढत जातं म्हणून त्याच्यामध्ये पाण्यामध्ये सोल्युबिलिटी काय झालेली दिसते कमी झालेली दिसते. ड्यू टू हायर अल्डाइड्स अँड कीटोन्स आर लेस सोल्युबल दॅन वॉटर दॅन दी लोअर अल्डाइड्स अँड कीटोन्स. म्हणून लोअर अल्डाइड आणि कीटोनपेक्षा हायर अल्डाइड आणि कीटोन हे पाण्यामध्ये कमी सोल्युबल असतात. कशामुळं जसजसं कार्बनची संख्या वाढत जाईल तसतसं हायड्रोफिलिक कॅरेक्टर कमी कमी होत जातं म्हणून त्याची सोल्युबिलिटी देखील कमी झालेली दिसते. हायड्रोफिलिक म्हणजे वॉटर लव्हिंग आणि हायड्रोफोबिक म्हणजे वॉटर हेटिंग. हायड्रोफोबिक कॅरेक्टर वाढलं तर सोल्युबिलिटी कमी होते आणि हायड्रोफिलिक कॅरेक्टर कमी झालं तर सोल्युबिलिटी देखील काय होते कमी होते. त्यानंतर नेक्स्ट पाहिजे व्हॉट आर द फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड. आता कार्बोक्सिलिक ॲसिडच्या काय फिजिकल प्रॉपर्टी आहेत. पहिली दिसते तुम्हाला 40% aqueous solution of formaldehydes are called as a formalin solution. की 40% जे फॉर्माल्डिहाइडचं गॅसिय स्टेटमधलं सोल्युशन आहे, कारण फॉर्माल्डिहाइड हा जनरली गॅसिय स्टेटमध्ये असतो पहा. मीन्स 40% aqueous solution of formaldehyde is called as a formalin solution. हा बऱ्याच वेळेस 1 मार्काला क्वेश्चन आलेला आहे बोर्डामध्ये आणि CETला देखील पहा. The 40% aqueous solution of formaldehyde are called as. तर त्या सोल्युशनला काय म्हणायचं फॉर्मॅलिन सोल्युशन. लॅबमध्ये वेगळ्या प्रकारचे मासे किंवा ॲनिमल्स असतात पहा, ते काचेच्या बॉटलमध्ये स्टोअर केलेले असतात. तर त्या बॉटलमध्ये तुम्हाला वाटतं की पाणी असतं तर ते पाणी नसतं, तर ते काय असतं फॉर्मॅलिन सोल्युशन आहे. म्हणजे 40% फॉर्माल्डिहाइड असतो आणि 60% पाणी असतं. यांचं बनलेलं जे 40% aqueous सोल्युशन ऑफ फॉर्माल्डिहाइड आहे त्याला म्हणायचं फॉर्मॅलिन सोल्युशन. Lower aliphatic carboxylic acid up to 9 carbon atom are colorless liquid with irradiating odors.
की जे लोअर मेंबर ऑफ ॲलिफॅटिक कार्बोक्सिलिक ॲसिड आहेत म्हणजे कार्बन नंबर 9 पर्यंतचे ते कलरलेस लिक्विड आहेत आणि त्यांचा स्मेल कसा आहे, पंजेंट इरॅडिएटिंग स्मेल आहे. द हायर होमोलग्स आर कलरलेस, ऑर्डरलेस अँड वॅक्स लाईक सॉलिड हॅव लो व्होल्टॅलिटी. आणि जे हायर मेंबर ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड आहे ते कलरलेस आहेत, ऑर्डरलेस आहेत आणि वॅक्स लाईक सॉलिड आहेत आणि त्यांची व्होल्टॅलिटी कशी आहे, कमी आहे. व्हॉट आर द बॉइलिंग पॉईंट ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड? Carboxylic acid have higher boiling point than those of the alkanes, ethers, alcohol, aldehydes and ketones of comparable mass. की कार्बोक्सिलिक ॲसिडचा बॉइलिंग पॉईंट हा अल्कोहोलपेक्षा जास्त आहे, कीटोनपेक्षा जास्त आहे, अल्डेहाइडपेक्षा जास्त आहे, इथरपेक्षा जास्त आहे आणि अल्केनपेक्षा देखील कार्बोक्सिलिक ॲसिडचा बॉइलिंग पॉईंट हा जास्त आहे. कशामुळं? दिस इज बिकॉज in liquid phase, carboxylic acid form a dimer in which two molecules are held by two hydrogen bonds. की लिक्विड फेजमध्ये कार्बोक्सिलिक ॲसिड हा डायमर फॉर्म करतो दोन ॲसिड सोबत आणि त्यांच्यामध्ये हायड्रोजन बॉन्डिंग प्रेझेंट असते. ॲसिडिक हायड्रोजन ॲटम ऑफ वन मोलिक्यूल फॉर्म हायड्रोजन बॉन्डिंग विथ कार्बोनिल ऑक्सिजन ऑफ अदर मोलिक्यूल. इथे दिसते पहा, ॲसिटिक ॲसिड हा एकमेकासोबत काय करतो, डायमर फॉर्म करतो आणि याच्यामुळं या डायमर फॉर्ममुळं हा जो कंपाऊंड्स आहे तो काय करतो, बॉइलिंग पॉईंट हा सगळ्यात जास्त दाखवतो कारण याच्यामध्ये स्ट्रॉंग इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग प्रेझेंट असते. दिस डबल द साइज ऑफ मॉलिक्यूल रिझल्टिंग इन इन्क्रीज इन इंटरमॉलिक्युलर वंडरवॉल फोर्सेस विच इज द रिझल्ट्स इन हायर बॉइलिंग पॉईंट्स. जर आपण अल्कोहोल आणि ॲसिडमध्ये जर कम्पेअर केलं तर ॲसिडमध्ये इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग सगळ्यात जास्त असते म्हणून अल्कोहोलपेक्षा ॲसिडचा बॉइलिंग पॉईंट हा कसा असतो, हाय असतो. आणि ड्यू टू प्रेझेन्स ऑफ डायमर कॅरेक्टर इट शोज ऑल्सो मोर हायड्रोजन बॉन्डिंग ड्यू टू इट्स बॉइलिंग पॉईंट इज ऑल्सो हायर. की याच्यामध्ये डायमर फॉर्म करत असताना हायड्रोजन बॉन्डिंग स्ट्रॉंग तयार होते त्याच्यामुळे या कंपाऊंडचा जो बॉइलिंग पॉईंट आहे तो सगळ्यात जास्त असतो. पहा इथे दिसतंय, फॉर्मिक ॲसिडचा 373 केल्विन आहे, ॲसिटिक ॲसिडचा 391 केल्विन आहे, प्रोपॅनिक ॲसिडचा 414 केल्विन आहे, ब्युटॅरिक ॲसिडचा 437 केल्विन आहे आणि व्हॅलेरिक ॲसिडचा 460 केल्विन आहे. If number of carbon atom are increases, their boiling point is also increases. जर कार्बनची संख्या वाढली तर तुम्हाला बॉइलिंग पॉईंट इन्क्रीज झालेला दिसतो. देन व्हेरिएशन ऑफ बॉइलिंग पॉईंट विथ फंक्शनल ग्रुप, की कुणाचा कमी असेल आणि कुणाचा जास्त असेल. ब्युटेनमध्ये 272 केल्विन आहे, इथिल मिथिल इथरमध्ये 281 केल्विन आहे, प्रोपॅन ऑल्डेहाइडचा 322 केल्विन असतो, ॲसिटोनचा 329 केल्विन असतो, ब्युटॅनॉलचा जर पाहिला तर 370 केल्विन आहे आणि ॲसिटिक ॲसिडचा 391 केल्विन आहे. मीन्स इफ यू कम्पेअर द बॉइलिंग पॉईंट ऑफ ॲसिड, इथेनॉल, कीटोन, अल्डेहाइड, इथर आणि अल्केन्स, दिस ॲसिड हॅव्हिंग द हायर बॉइलिंग पॉईंट दॅन द अल्कोहोल, कीटोन, अल्डेहाइड, इथर अँड alkanes because this acid shows the strong intermolecular hydrogen bonding and dimer character. की याच्यामधली हायड्रोजन बॉन्डिंग स्ट्रॉंग असते आणि तो डायमर कॅरेक्टर शो करतो म्हणून ॲसिडचा सगळ्यात जास्त असतो, त्याच्यानंतर अल्कोहोल, नंतर कीटोन, नंतर अल्डेहाइड, इथर आणि सगळ्यात कमी बॉइलिंग पॉईंट कोणाचा असतो, अल्केनचा, ज्याला आपण हायड्रोकार्बन म्हणतो. मग ही ट्रेंड जर तुम्हाला अल्डेहाइडच्या बाबतीत विचारलं तर कसं सांगणार, अल्डेहाइड आणि कीटोनच्या बाबतीत aldehyde and ketones having the higher boiling point than the ether and alkanes but lower than the alcohol and acid. की अल्केन आणि इथर पेक्षाचा अल्डेहाइड आणि कीटोनचा बॉइलिंग पॉईंट जास्त असतो पण ऍसिड आणि इथेनॉल पेक्षा त्याचा बॉइलिंग पॉईंट कसा असतो, कमी असतो. त्यानंतर सोल्युबिलिटी जर कंपेअर केली तर लोअर ॲलिफॅटिक ॲसिड्स आर सोल्युबल इन वॉटर अँड हायर कार्बोक्सिलिक ॲसिड्स आर इनसोल्युबल इन वॉटर. की जे हायर मेंबर असतात ते वॉटरमध्ये इनसोल्युबल असतात आणि लोअर मेंबर ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड जे असतात ते वॉटरमध्ये कसे असतात, सोल्युबल असतात. थँक्यू.